महायुती अजून मजबूत होतानाच आपल्याला पाहायला मिळेल. मराठवाड्यात सोयाबीनचे 1 लाख कोटींचे वायदे झालेले आहेत. दक्षिण आफ्रिकेमधून ते इम्पोर्ट करण्यात येते, त्यामुळे सोयाबीनचे दर कोसळण्याची शक्यता आहे. आजच कुठेतरी मी वाचलं की सोयाबीनचे दर हे स्थिर झालेले आहेत. आता तुम्ही म्हणता कुठले तरी वायदे झालेले आहेत. या कपोलकल्पित कोणीतरी काहीतरी बातमी सोडते, त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. पूर्ण सोयाबीन आम्ही खरेदी करायला तयार आहोत. नाफेडनी त्या संदर्भातले सेंटर उघडलेले आहेत. हमी भावाने खरेदी चालू आहे. काही ठिकाणी हमी भावापेक्षा जास्त भाव बाजार देतोय, त्यामुळे ते बाजारातही विकलं जात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे वायदे झाले, ते वायदे झाले, बाहेरून आलं वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये काही अर्थ नाही. महाराष्ट्र के मंत्री और थँक्यू. तर विरोधी पक्षनेते पदावरून आपण बघतोय यावेळेस शिंदेसेना आमचा मित्रपक्ष असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि शिंदेंचे आमदार भाजपमध्ये घेण्यात अर्थ काय, असा सवाल त्यांनी माध्यमांना केला.